तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय? व्हेन टू वेव्स मीटिंग एट अ पॉइंट आर आउट ऑफ फेज, दॅट इज क्रेस्ट ऑफ वन वेव मॅचेस विथ द ट्रफ ऑफ अनदर वेव अँड देअरफॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड अँड इंटेन्सिटी डिक्रीजेस इज कॉल्ड ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मध्ये डेल्टा आउट ऑफ फेज म्हणजे डेल्टा काय असला पाहिजे? 180 डिग्री किंवा पाय रेडियन असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मध्ये काय होतं? एका वेव्हच्या क्रेस्टला कंटिन्युअसली दुसऱ्या वेव्हचा काय होतो? ट्रफ त्या पॉइंटला मॅच व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे क्रेस्ट आणि ट्रफ मॅच व्हायला लागलं की दोन वेव्ह त्या पार्टिकलला अपोजिट डायरेक्शन डिस्प्लेस करायचा प्रयत्न करणार आणि देअरफॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय होणार इथं? डिक्रीज होणार आहे. सो डेल्टा काय असणार आहे? पाय रेडियन असणार आहे. आता जसं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समुळे ब्राईट बँड फॉर्म होतो, तसं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समुळे काय होतो? डार्क बँड फॉर्म होतो. ओके. So due to this, dark band त्याला आपण काय म्हणू शकतो? DB is formed. Due to this dark band or DB is formed. ओके. आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सला रिझल्टंट अँप्लिट्यूड काय काय येणार बघा. इफ A1 and A2 are amplitudes, then रिझल्टंट अँप्लिट्यूड इथे किती येणार आहे? AR इज इक्वल टू A1 मायनस A2 येणार, कारण एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन आहेत. आणि त्याच्यामध्ये A1 इज इक्वल टू A2 जर असेल, दॅट इज इक्वल टू A असेल. AR म्हणजेच काय येणार आहे? तर A मॅक्स पण लिहू शकतो आपण. सॉरी, मॅक्सिमम नव्हे, मिनिमम. सॉरी, A मिनिमम किती येणार आहे? दॅट इज A1 मायनस A2. आणि दोन्ही वेव्हचे अँप्लिट्यूड जर सेम असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड किंवा मिनिमम अँप्लिट्यूड किती येणार आहे? 0 येणार आहे. लक्षात घ्या. ओके. इफ टू वेव्स हॅज अँप्लिट्यूड A1 अँड A2, देन रिझल्टंट अँप्लिट्यूड इज A1 मायनस A2 डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सला येणार आहे. सिमिलरली हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट, इफ I1 I2 जर काय असतील? इंटेन्सिटीज असतील, आर इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटीज. म्हणजे पहिल्या सोर्सची इंटेन्सिटी I1 आहे, दुसऱ्या सोर्सची इंटेन्सिटी I2 आहे. ओके. देन रिझल्टंट इंटेन्सिटी काय असणार? मिनिमम असणार डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सला. आणि I मिनिमम कसं लिहिणार आपण? स्क्वेअर रूट ऑफ I1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे. स्क्वेअर रूट ऑफ I1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि याच्यामध्ये पुन्हा इफ I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I, म्हणजे दोन्ही वेव्हच्या इंटेन्सिटी जर सेम असतील, दोन्ही सोर्सेसच्या इंटेन्सिटी सेम असेल, तर मिनिमम इंटेन्सिटी किती होणार आहे? दॅट इज इक्वल टू 0. इंटेन्सिटी 0 म्हणजे काय असणार आहे? देअर विल बी परफेक्टली डार्क बँड. म्हणजे बघा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सला काय होतो? दोन्ही सोर्सेसच्या इंटेन्सिटी I असतील तर रिझल्टंट इंटेन्सिटी ब्राईट बँडची किती होते? 4I होते. 4I I असतील तर 4I, आणि इथं I आणि I असतील तर काय होणार आहे? रिझल्टंट इंटेन्सिटी काय होणार आहे? इथं 0 होणार आहे. लक्षात आलं? सो दिस इज इन्फॉर्मेशन अबाउट डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. ठीक आहे. नाउ व्हॉट आर द कंडिशन्स टू फॉर्म डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स? जसं आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सच्या कंडिशन बघितल्या, तसं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सच्या देखील कंडिशन असणार आहे. ओके. आणि कुठल्या कंडिशन असणार आहेत? फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्सच्या कंडिशन. कंडिशन्स टू फॉर्म डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स और डार्क बँड. जे डार्क बँड कधी फॉर्म होणार आहे किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स कधी घडणार आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन आहे रिलेटेड टू दी फेज डिफरन्स. फेज डिफरन्स. ओके. जर दोन वेव्हचा फेज डिफरन्स, इफ टू वेव्स मीटिंग एट अ पॉइंट हॅज अ फेज डिफरन्स ऑफ 1 पाय, 3 पाय, 5 पाय अँड सो ऑन, म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ दी पाय असेल तर काय होतं? नेहमी त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होतो.
if two waves meeting at a point have phase difference of odd multiple of pi, then destructive interference is formed. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स इज फॉर्म्ड. ओके, म्हणजे डेल्टा इथे किती असला पाहिजे? पाय, 3 पाय, 5 पाय. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सला व्हॅल्यू काय होत्या बघा? 2 पाय, 4 पाय, 6 पाय, त्याच्या सगळ्या मधल्या व्हॅल्यू. ओके, 2 पाय, 4 पाय, 6 पाय, 8 पाय, त्याच्या मधल्या व्हॅल्यू काय येणार? पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय अँड सो ऑन. ओके, असा जर फेज डिफरन्स असेल तर त्या ठिकाणी नेहमी काय होतो? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होतो. किंवा डेल्टाला आपण असं म्हणू शकतो 2n-1. ओके, 2n-1 टाइम्स पाय हा फेज डिफरन्स असला पाहिजे. 2n-1 टाइम्स पाय, वेअर n इज इक्वल टू 1 2 3 4 5. म्हणजे फर्स्ट डार्क बँड फॉर्म व्हायचा असेल तर फेज डिफरन्स किती पाहिजे बघा? फर्स्ट डार्क बँड साठी तर 2n-1 पाय म्हणजे n ची व्हॅल्यू 1 ठेवली तर काय येणार? पाय येणार. सेकंड डार्क बँड 3 पायला, थर्ड डार्क बँड 5 पायला अँड सो ऑन तयार होणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. जशी फेज डिफरन्सची कंडिशन आहे तशीच काय आहे? पाथ डिफरन्सची देखील कंडिशन आहे. आता ही पाथ डिफरन्सची कंडिशन काय आहे बघा. path difference, condition of the path difference. Path difference. Path difference is denoted by delta x. Okay, if two waves meeting at a point have path difference, if two waves meeting at a point have path difference of odd multiple of lambda by 2. ओके, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हला पाथ डिफरन्स काय होता? 1 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा, 4 लॅम्बडा. तर त्याच्या मधल्या व्हॅल्यू 1 लॅम्बडा आणि 2 लॅम्बडाच्या मधल्या व्हॅल्यू काय येणार आहे? किंवा 0 आणि लॅम्बडाच्या मधली व्हॅल्यू काय येणार? लॅम्बडा बाय 2. त्याच्यानंतर 1 लॅम्बडा आणि 2 लॅम्बडाच्या मधली 3 लॅम्बडा बाय 2. म्हणजे 1 लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2, 7 लॅम्बडा बाय 2 ह्याच्या ऑड मल्टिपल्स ऑफ लॅम्बडा बाय 2 जर पाथ डिफरन्स येत असेल ना, तर काय होतं? देन डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स इज फॉर्म्ड. Destructive interference is formed. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथे डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2 अँड सो ऑन. किंवा मॅथमॅटिकली असं आपण लिहू शकतो की इट इज 2n-1 लॅम्बडा बाय 2 असेल तर काय होणार? डार्क बँड तयार होणार आहे. ओके, डिस्ट्रक्टिव्ह साठी दोन्ही कंडिशन, म्हणजे एक कंडिशन सॅटिस्फाय झाली की ऑटोमॅटिकली दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होते, कारण पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स मध्ये एक रिलेशन आहे. ओके, म्हणजे लक्षात घ्या, ज्यावेळी फेज डिफरन्स पाय असतो त्यावेळी पाथ डिफरन्स
ऑटोमॅटिकली लॅम्बडा बाय 2 असतोच. लक्षात येतंय मी काय सांगतोय? ज्यावेळी फेज डिफरन्स 3 पाय असतो ना, त्यावेळी पाथ डिफरन्स ऑटोमॅटिकली 3 लॅम्बडा बाय 2 असतो. ओके, तो फॉर्म्युला तुम्हाला द्यायचा आहे अजून, तो फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स मधला फॉर्म्युला. कारण फेज डिफरन्स वरून पाथ डिफरन्स वरून फेज डिफरन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. सो कुठलीही एक कंडिशन सॅटिस्फाय झाली की ऑटोमॅटिकली दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होते आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स फॉर्म होतो. 2n-1 लॅम्बडा बाय 2. ठीक आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट डार्क बँड कधी फॉर्म होणार आहे? लॅम्बडा बाय 2 ला. सेकंड डीबी कधी फॉर्म होणार हे देखील माहिती पाहिजे. 3 लॅम्बडा बाय 2 ला. ओके. थर्ड डार्क बँड कधी फॉर्म होणार आहे? 5 लॅम्बडा बाय 2 ला. फोर्थ डार्क बँड कधी फॉर्म होणार आहे? दॅट इज 7 लॅम्बडा बाय 2 ला, अँड सो ऑन. लक्षात आलं? ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवावी व्यवस्थित. आता शेवटी पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स मधलं रिलेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. रिलेशन बिटवीन पाथ डिफरन्स अँड फेज डिफरन्स. हे रिलेशन काय बघा, डेल्टा इज इक्वल टू 2 पाय डेल्टा एक्स बाय लॅम्बडा, हे या दोघांच्या मध्ये रिलेशन असतं. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला एक खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. ओके. डेल्टा इज इक्वल टू काय असतं? 2 पाय डेल्टा एक्स बाय लॅम्बडा. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय, जर पाथ डिफरन्स लॅम्बडा झाला तर डेल्टा किती होतं बघा? लॅम्बडा बाय लॅम्बडा कॅन्सल, डेल्टा 2 पाय होतं ऑटोमॅटिकली. ओके. सो एक कंडिशन सॅटिस्फाय झाली की दुसरी कंडिशन ऑटोमॅटिकली तिथं सॅटिस्फाय होते. ओके. किंवा लॅम्बडा बाय 2 फॉर एक्झाम्पल, पाथ डिफरन्स काय असेल? लॅम्बडा बाय 2 असेल, तर इथं लॅम्बडा बाय 2 ठेवलं तर लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल, 2 कॅन्सल, आणि डेल्टा इज इक्वल टू पाय होणार. जे लॅम्बडा बाय 2 म्हणजेच पाय असतं. सो दिस इज द रिलेशन बिटवीन पाथ डिफरन्स अँड फेज डिफरन्स. म्हणजे एकावरून दुसरं आपल्याला काढू शकतो. आणि हे कुठून इन्फॉर्मेशन आलेली आहे लक्षात घ्या. तर हे बघा, पाथ डिफरन्स हा फॉर्म्युला कुठून आला? पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स. हे बघा, ज्यावेळी पाथ डिफरन्स लॅम्बडा असतो ना, त्यावेळी फेज डिफरन्स एक्झॅक्टली 2 पाय असतोच. सिमिलरली पाथ डिफरन्स मग डेल्टा एक्स असेल तर फेज डिफरन्स किती असणार? डेल्टा असणार. यांचं डिव्हिजन करायचं जस्ट. जर डिव्हिजन केलं तर डेल्टा एक्स बाय लॅम्बडा इज इक्वल टू डेल्टा बाय 2 पाय येतं. अँड देअरफॉर फॉर्म्युला आपल्याला हा येतो, डेल्टा इज इक्वल टू 2 पाय डेल्टा एक्स बाय लॅम्बडा. अशा प्रकारे हे रिलेशन बिटवीन पाथ डिफरन्स अँड फेज डिफरन्स आहे. ओके. ज्यावेळी पाथ डिफरन्स लॅम्बडा असतो त्यावेळी फेज डिफरन्स 2 पाय असतो. एक वेव्ह म्हणजे कम्प्लीट रिव्हॉल्युशन नसतं ऍक्च्युली. डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा असेल तर डिव्हिजन केल्यानंतर डेल्टा एक्स बाय लॅम्बडा इज इक्वल टू डेल्टा बाय 2 पाय, अँड डेल्टा इज इक्वल टू 2 पाय डेल्टा एक्स बाय लॅम्बडा. तर या पद्धतीने हे रिलेशन येणार आहे. ओके.